हो मंदा मॅडम, हे तुमच्या नवऱ्याचं काय चाललंय इथं? भांड्याने पार सरळ नसले. भांड्याने नको नको केलंय बाबा, आता काय सांगावं तुम्हाला. अहो तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे भांड्याला गुलवायचं, आणि तुम्ही खुशाल त्याच्या ते तुमच्या दारात आणून टाकले त्याने सरणाचं पार लाकडं लुगडं. आणि तिकडे तर काय चाललंय, मडकं बांधायचं चाललंय. पण सध्या मी परेशान आहे ना, मंदा परेशान आहे सध्या, त्याच्यामुळे काही करू शकत नाहीये. अच्छा का? हम्म. मग तुमचा नवरा गावन का नाही, तुम्हाला वाटते का नाही? मला काही माहित नाही बाबा, तुम्हाला एपिसोड बघा त्याच्यात नक्की कळणार काय म्हणजे काय नाही. नाही ते भांड्या जिवंतपणे त्याला आत्यविधी करीत. नाही नाही, असं कसं होईल मंदा? वा रे वा, नवरा आहे शेवटी. हा का? बरं, आता तिकडे काय तयारी चालली ते बघू तुम्ही. चालते. हा, इकडे तुषार सर, बंडू सर आणि आमचे सर यांचे तिघांचं मिळून काहीतरी चाललेलं दिसतंय. ओ बंडू सर, ओ बंडू सर, बंडू सर, तुषार त्याला काय म्हणतात रे? आयला काय तो करे, आणि तू त्याला बोलू लागतोय. तुला माहित नाही तर तू कशाला बसलाय तिथं भाऊ? बरं बंडू सर, हो बंडू सर, याचं ऐका त्याचं ऐका, याचं ऐका त्याचं ऐका, कुणाचं ऐकायचं नक्की आम्ही? तुषार तू डोकं लागत नाही तर बरं बरं. बंडू सर, हो तुम्ही जे बनवलं त्याला काय म्हणतात? हो काय म्हणतात? काय म्हणतात सांगा? शिकाई म्हणतात ना? बरं, ती 2 मिनिटं मला बघून देता का? अच्छा, अहो ते तिरकं बांधा लागतं, तीन तीन कोपऱ्यात 3 बांधा लागतं. तीनच दोरे बांधलेत ना, पण बाहेर झाले. अशा प्रकारे पक्क सरळ राचायचं काम चालू आहे. आणि गोळदाराचं काय खरं नाही. अजून एक असते, आता आम्ही जाऊ आमच्या कॅमेरामॅन म्हणजे आमचे, त्यांचं नाव गणेश डोईपुढे उर्फ आमचे कलाकार शिंदे सर. शिंदे सर, तुम्हाला काय वाटते गोळदारात सरळ रचले तर त्याबद्दल? काही सांगा तुम्हाला वाटेल ते. गोळ्या तर काय मिळालेलं नाही. हा, ते तर कोणालाच हे होऊ शकत नाही. म्हणजे कुणाला काय होणार आहे? म्हणजे गोळ्या मेल्या हो, हे ही राहते का? ही भांड्या तुषार ही राहते का? असं का? हा, कुठं जातील, पळून जातील? ते कुठं नाही घरात असलं, ही गप्प पडून जाते घरात. असं का? हा मग ते घरी बसून राहतील का? हा, मग आणि तू? मी कुठं, मी दुसऱ्या गावचा, मी आलो पोट भराया. मा मित्र नसल्या मला नाही करावं, मी चाललो माझ्या गावाला. नेमकं पोट भरायला आलास का तुझ्या ऍक्टिंगला आलास? आता कॅरेक्टर मध्ये मी सरपंचाचा गडी आहे, त्यामुळे मी पोट भरायला आलोय. पोट भरायला आलास सरपंचापाशी का? हा सरपंचाच्या हा, सरपंचाच्या इथे पोट भरायला आलोय, पण कुठाने गुळदारा संग करतो मी. असं आहे का? हा, म्हणजे नुकसान कोणाचं करतोस नुकसान सरपंचाचं करतो, आणि दुसऱ्याचं कोणाचं? दुसरं कुणाचंच नाही. फक्त करून जातं गाव आणि यात गरीबाव नाव तर शिकत आहे. कारण सगळं करतो गुळू दादा आणि रट्ट खातो करण्या, म्हणजे असं आहे. मी सीन मध्ये एक नोटीस केलं, हा. तुला लय मार देतो. आता ते केलं का नाही गोळ्या? हे आमचे हे गोळ सर कुठाने करतात, उद्योग करतात आणि निघून जातात. रट्ट खायला मी असतो. आणि हाणणारे कोण तर हे बंडू सर, तुषार सर, हे असे निबार हाणतात की सांगाय नको. आणि मला अभिमान आहे अशा मित्रासाठी, तो मित्रासाठी मारतात. ओके राईट, तुमच्यासाठी असा मित्र प्रत्येकाला देऊ. ओके, तुमची इच्छा आहे ना पूर्ण हो. असा मित्र प्रत्येकाला भेटू, मार खाणारा. ओके, एक तरी असावा लागतो असा मित्र आयुष्यामध्ये. बंडू सरांना एक सीन सांग ना रे, थोड्या वेळानं. ओके इंडोर घ्यायचं. ओके ओके. मॅडम तुम्हाला काय वाटतं मित्राबद्दल? मित्र असावा का नसावा असा? अरे विषय का, मित्र पाहिजेच आयुष्यात. हा, मित्र असावा, रट्ट खाणारा असावा, पण पळून जाणारा नसावा. काय बरोबर आहे काय? रट्टा खाणारा पण असावा आणि वेळ आली की रट्टा देणारा पण असावा. ओके, हे तर अति सुंदर. अशा प्रकारे यांचं काय डोकं चाललं नाही. आता डायरेक्ट सरपंच गेला तिथे डोक्याला डोकं लावायला. असं मी म्हणलो नाही. अरे रेडी झालं का? पण त्याच्यातून दूर नाही निघत. हा का? म्हणजे मास्तर हातातच दूर केलाय. किती जादू आहे मला. वा,
अगं बाबा अरे हे पेटायला लागले त्याच काय त्याला लय वेळ नका जाऊ. हो माचीस आणा ना माचीस. ए माचीस आणा. तसं नका निघला का तो त्याला बारीक मुगा करा ना त्याचा. अरे केलाय आतमध्ये टाकलाय बारीक मुगा. सगळी अशी या ठिकाणी बसल्यात आणि यांचा इकडं गडबड गोंधळ धिंगाणा आणि उद्योग काहीतरी चालू आहे. पण मी काय म्हणतोय, ही आपली पूजा कुठे गेली? पूजा तुषार, अरे तुझी ती गर्लफ्रेंड पूजा कुठे दिसत नाही. चल तिचा शोध घेतो मी आता, तिला विचारतो काय चाललंय, तू कुठे कशी आहे. गोळ्या, अरे गोळ्या दादा, अरे तुझ्या सरनात सरण द्यात आणि ती पूजा तुषारची गर्लफ्रेंड कुठे 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 मग? विचार ना त्याला. लाकडं गोळा केलेत फक्त. अरे रचल्याच थोडक्यात जमाय. अरे मग ते तुषारला विचार. तुषारला विचारलं, तुषार मला काय? तुषार म्हणतो मला नाही माहिती. म्हणजे त्याचा मेंदू गुडघ्या येते वाटते. त्याची त्याला मैत्रीण सांभाळता येईना, गर्लफ्रेंड सांभाळता येईना, आणि आपण कसं काय विचारून त्याला. मी एडिट करणार अशी कात्री मारणार त्याला. अरे मार रे भाऊ, तू कात्री मार काय मार. मास्तर काय झालं? मास्तर काय झालं? लायटर पेटलाय बघ. अत्याच्या मायला सकाळची. डायरेक्ट जळाला लायटर का. ओरिजिनल कंपनीचा आहे का डुप्लिकेट कंपनीचा आहे? हो सर माचीस आहे का? आपण रांग ना होईन दूर आता. आता आपण जाऊ तुषारची गर्लफ्रेंड पूजा हिच्याकडे. अहो पूजा मॅडम, काय तुम्ही घरात बसलाय? तिकडे त्या गुरुदाराचं सरण रचायचं चाललंय. हाय, बरं तुम्हाला काय वाटते गुरुदारात सरण रचते बाहेर, तर त्याच्याबद्दल काय वाटते? म्हणजे गुरुदारा डायरेक्ट जावाच? नाही, जावं नाही पाहिजे. हा मग तसे पण ते आलेच आहेत. ते गेले ते साडी घ्यायला. मग तुम्हाला काय वाटतं त्या सरणाबद्दल? ते 2 शब्द सांगा. असं ते केले नाही पाहिजे, हा पण ते होतंय. हा आता तुम्हाला कळेल त्याचा ट्विस्ट काय नक्की. हा, ते कुठे बघायचं आम्ही? ते तुम्ही आदर्श मराठी एक चॅनल आहे फेसबुकला, तुम्हाला कळेलच, नोटिफिकेशन येईलच. ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांनी फॉलो केलंय, आणि नसेल केलं तर तुम्ही लवकर फॉलो करा. तुम्हाला ते नोटिफिकेशन लवकरच येईल, आणि तो ट्विस्ट नक्की होतंय काय पुढे तुम्ही नक्कीच बघा. आणि आदर्श मराठीमध्ये तुमचं रोल कोणत्या नावाने आहे? मी जस्ट आज जॉईन झाले. आजचा दिवस खूप छान होता, आणि माझा रोल मी पूजा म्हणून कॅरेक्टर आहे माझं. तुम्ही ते नक्कीच सांगा मी कसं केलं आज. माझं हे सुद्धा येईल, अपलोड होईल, तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करा आणि बरं. लाईक करा. बरं, आदर्श मराठीच्या बरोबर तुम्ही काम केलं, त्यांचे कलाकार कसे आहेत? सेटवर तर मी आजच आली आहे. हां मला सगळे छान वाटले, बोलतात खूप छान. सगळ्यांचं काम माझ्यापेक्षा जास्त त्यांचं काम खूप छान आहे, हां आणि खूप छान सगळे मिळून मिसळून राहतात. फॅमिली आहे म्हणायला गेलं तर. हे ऍक्टर्स नाही बोलू शकत, एक फॅमिली बोलू शकतात. हां आणि डायरेक्टर पण खूप छान आहेत, अच्छा. समजून घेतात, बोलतात, चिडतात वगैरे सगळं करतात.